नाझिया नायकवडी यांचा नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी नगर विकास विभाग प्रधान सचिवांकडे पाठवला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शमशुद्दीन सय्यद यांनी दिली आहे। एप्रिल 2016 महापालिका प्रभाग 30 अ मधील पोटनिवडणुकीमध्ये नाझिया नायकवडी विजयी झाल्या। नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेमधून त्यांनी निवडणूक लढवली। त्यांच्या जातीचा जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलं नव्हतं। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडून आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत म्हणजेच 17 ऑक्टोबर 2016 अखेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त महापालिका यांच्याकडे नाझिया नायकवडी यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही। त्यामुळे सायराबानू शमशुद्दीन सय्यद यांनी नाझिया नायकवडी यांची निवड भूतलक्षी प्रभावी रद्द करण्याची मागणी केली होती। त्यावर महापालिका आयुक्त खेबुडकर यांनी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांची निवड भूतलक्षी प्रभावानं रद्द करण्याचा प्रस्ताव नगर विकास प्रधान सचिव कार्यालय मुंबई यांच्याकडे पाठवला आहे। याची माहिती राष्ट्रवादीचे शमशुद्दीन सय्यद यांनी दिली आहे। आता जात वैधता प्रमाणपत्र मिळूनही काही फायदा नाही। लवकरच नगर विकास प्रधान सचिव यांच्याकडून नाझिया नायकवडी यांचा नगरसेवक पद रद्द होईल, असं त्यांनी सांगितलंय। 2016 रोजी त्यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करायचा होता, तो अद्याप त्यांनी सादर केलेला नाही। ह्या विरोधकांनी अवय उठले की आम्हाला दाखला मिळाला, परंतु हे दाखला मिळवला याचा काय फायदा होणार नाही। का तर आयुक्त साहेबांनी 28/10/2016 रोजी नगर विकास मंत्रालयाला असा अहवाल पाठवला की औपचारिक आदेश हे नगर विकास सचिव यांनी घ्यावा। ते निर्णय शासनाच्या जीआरनुसार 6 महिन्याच्या आत दाखला न दिल्यास त्यांचे नगरसेवक बूथलक्षी प्रमाणे रद्द होईल असं शासनाचा आदेश जीआरच आहे। परंतु विरोधक म्हणतात की आम्ही दाखला आणून दिला, ते दाखल्याचा काही फायदा होणार नाही आणि आम्हाला खात्री आहे की नगर विकास करून 101% त्यांचे नगरसेवक रद्द होणार।